तर 1 2 3. मित्रांनो नमस्कार. आजच्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आज देवाचं दर्शन घेतलं आणि सकाळी सकाळी आमचा नेहमीप्रमाणे रुटीन चालू झालेलं आहे. आज बघूया हॉटेलला काय काय होणार आहे ते. आज आपल्या ह्याच्यामध्ये इटिंग कॉम्पिटिशन पण आहे, ते पण नक्की बघा. सकाळी सकाळी घरी नाश्त्याला उपमा बनलेला गरम गरम, तर छानपैकी उपम्याचा सकाळी सकाळी आस्वाद घेतला आणि कामाला निघाला. बघूया अशीच माहिती आहे. हे बघा व्हिडिओ बनवायचं काम चालू आहे. आज एक चहाचा व्हिडिओ बनवायचं प्लॅनिंग होतं. 90ला चहा कशी, 2000ला चहा कशी, 2010ला चहा कशी, असं ते आपण प्लॅनिंग करत होतो. तर ती तयारी सर्व, एक ग्लास जमा करा, जुने नवीन बिस्किटचे पुढे जमा करा, कुठे खारी कुठे चपाती, असं करत करत एक व्हिडिओ बनवला आहे आजचा. आता बनवतो आहे, थोड्या वेळात टाकेन मी तासाभरामध्ये. तर बघा तुम्ही यूट्यूबला नक्की बघा. आजच्या ब्लॉगमध्ये पण थोडा शॉर्ट तयार टाकेन मी, तर पहा तुम्ही नक्की. चल बोला, उठाले सारा सब कुछ सामान जाने के अंदर. शेगडी खराब झाले, क्या लेके जा रहा है? बर्नर. बघा शेगडी खराब झाली की असं ते न्यावं लागतं दरवेळेला रिपेअर करायला. छोट्याफार गोष्टी ह्या ज्या लेके पटापट करके आजा. मित्रांनो बघा, आता संध्याकाळी साधारणतः 5चा टायमिंग होत चाललेलं आहे. एक जे हॉटेल व्यवसायामध्ये उतरणार आहेत किंवा ज्यांचा हॉटेल व्यवसाय आहे किंवा ज्यांना म्हणा हॉटेल व्यवसायामध्ये यश मिळत नाही किंवा काही अजून त्यांना काही त्या गोष्टीमध्ये काय नक्की एक्झॅक्टली करतं याबद्दल थोडंसं काय माहिती हवी असेल तर तुम्हाला एक थोडंसं मी सांगतो की साधारणतः हॉटेल व्यवसाय हा संध्याकाळी साधारणतः 5च्या नंतर, एक त्याचा मेन बिझनेस संध्याकाळी 5च्या नंतर, दुपारी साधारणतः एक 12 ते 2:30-3 आणि संध्याकाळी साधारणतः एक 5-5:30 6च्या नंतर आपलं संध्याकाळी 4च्या आसपास आपलं प्रिपरेशन चालू झालं पाहिजे. तुम्हाला मी दाखवतो आता. बघा हे बघा, आता आपलं प्रिपरेशन चालू झालेलं आहे. इथे संध्याकाळच्या वेळेला आता भोला क्लिनिंग करतो आहे. इथे झाडू वगैरे मारून संपूर्ण क्लीन करून झालेलं आहे ह्या वेळेला. आता ह्या वेळेला आतमध्ये बघा मिक्सरचा वगैरे आवाज येतो आहे. काय असेल ते आतल्या गोष्टी तयार होत आहे. पुरीचे पॅकेट्स वगैरे आलेले आहेत. रगडा वगैरे बनवायचं काम चालू आहे. हे सर्व लावायचं काम चालू आहे. हे संध्याकाळी साधारणतः तुमचं 5च्या अगोदर, आता हे आमच्या ताई आहेत, वंदना ताई, ते आलेले आहेत. एक साधारणतः 5च्या आसपास तुमचं संपूर्ण प्रिपरेशन हे झालं पाहिजे. आणि मग तुम्ही 5च्या नंतर साधारणतः रात्री 11 वाजेपर्यंत तुम्ही बिझनेस करण्यासाठी तुम्ही ओपन पाहिजे. जर तुम्ही वेळेला काहीच तयारी केली नाही तर तुमचं कसं होईल, मग तुम्हाला त्या कस्टमर आल्यानंतर त्या सर्व गोष्टी करणं तेवढंसं योग्य नाही आहे. त्यामुळे तुम्हाला टिप आहे. संध्याकाळी थंडी वाढत चाललेली आहे. हळूहळू सूपचे ऑर्डर वाढत चाललेले आहेत. बघा मित्रांनो, काल आपण तुम्हाला सांगितलेलं की ह्या दोघांमध्ये आपण 3 कॉम्पिटिशन करणार आहे. तर कालचा जे पाणीपुरीचं कॉम्पिटिशन आपण केलं त्याच्यामध्ये काल थोडा टाईट झालं दोघांचं, पण त्यामध्ये भोलाला आपण विनर घोषित केलेलं आहे. तर आज हा दुसरं कॉम्पिटिशन आहे. आकाश तुम्हाला बर्गर तुम्हाला पास खींच लो. तर ह्यांना आपण आज चीज बर्गर दोघांना हे केलेलं आहे. तर चीज बर्गर जो खाणार लवकर तर तो आज सेकंड विनर असणार आहे. तर बघूया स्टार्ट केल्यानंतर कोण लवकर खातं म्हणून. तुम लोग को अगर कैप निकाल के रखना है बाजू में तुम रख सकते हो, कोई दिक्कत नहीं है अगर कंफर्टेबल नहीं हो तो. हाँ कोई दिक्कत नहीं है ना. तो देखना है कि पानी का तुमको बाजू में रखना है, पानी पीने के लिए कुछ बीच में फंसोगे विसोगे तो कोई दिक्कत नहीं है ना. तो देखते हैं अभी की ह्या दोघांमध्ये आता कोण जिंकणार आहे ते. चला मी 1 2 3 केल्यानंतर तुम्ही लोकांनी स्टार्ट करायचंय, बरोबर की नाही. तर 1 2 3. नीचे गिरा नहीं है, जो ज्यादा गिराएगा उसको वो हार जाएगा. हाँ वो हार जाएगा, याद रखो. आणि दोघांनी जोर मारलाय. भोलाने पण जोरदार प्रयत्न चालू केलेला आहे. आकाशने पण जोरदार प्रयत्न चालू केलेला आहे. काही प्लेट कुछ भी प्लेट के अंदर रखना नहीं, इतना याद रखो. जो रखेगा वो हारा डिक्लेअर किया जाएगा. आणि दोघांचा जोरदार चालू आहे प्रयत्न की आज जिंकायचे. आकाश तुम्हारे ऊपर बहुत ज्यादा ये है क्योंकि तुम एक हार चुके हो. देखते क्या हो रहा है करके. अरे वाह, बोले पारे. धीरे धीरे.
आणि आपल्या अपेक्षेप्रमाणे भोलानी हा दुसरा विजय पण मिळवलेला आहे. आणि ही 3ची जी काही आपण ठेवलेलं कॉम्पिटिशन याच्यामध्ये दुसऱ्याच ह्याच्यामध्ये भोला जिंकलेला आहे. तर भोला गुड, भोला विनर घोषित झालेला आहे. तर पुढच्या आपल्या ब्लॉगमध्ये भोलाला आपण काहीतरी बक्षीस द्यायचं आहे. चला मित्रांनो, असं छोटं मोठं काहीतरी तुम्हाला दाखवून आपण ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला आनंद ठेवू, जेणेकरून तुम्ही हा ब्लॉग बघत राहाल म्हणून. चला भेटूया उद्या काहीतरी नवीन कॉम्पिटिशन मध्ये. तोपर्यंत बाय बाय. हळूहळू पॅकिंग चालू झालेली आहे. शॉप बंद करायला घेतलेलं आहे. 11 साधारणतः वाजलेले आहेत आणि सर्व बाजूने आता आपलं पॅकअपचं काम चालू आहे. मित्रांनो भेटूया उद्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत गुड नाईट.